नमस्कार मंडळी. तर आज होता दिवस पहिला गणपतीचा, गणेश चतुर्थीचा पहिला दिवस होता आणि सकाळी 4 वाजता आमच्याकडे भटजी आलेले आणि पूजा सुरू झालेली आणि पाऊस पण खूप होता, त्यामुळे लाईट्स पण गेलेल्या आणि त्यामुळे काळोखातच पूजा करावी लागलेली आम्हाला. त्यावेळी मला सकाळीच उठून ब्लॉगची सुरुवात करता आलेली नाही, त्यामुळे डायरेक्ट मी क्लिप घेतली आणि ती ब्लॉगमध्ये टाकली आहे स्टार्टिंगची, दिवस पहिल्याची. तर तुम्ही पुढचा ब्लॉग एन्जॉय करा. नमस्कार मंडळी, आज आहे गणपतीचा पहिला दिवस आहे. हा पहा आमचा गणपती. तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं हरतालिकेची पूजा, आपल्या घरी कोण कोण आलेत आणि सगळं जे गणपतीच्या आदल्या दिवशी आपण काय काय करतो, गणपती आणतो वगैरे, ते सगळं त्या ब्लॉगमध्ये आहे. तो ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकता. त्यात मी छोटे छोटे क्लिप्स टाकलेले आहेत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत गणपतीच्या पहिल्या दिवशी काय काय, म्हणजे जेवण काय काय आहे आणि काय काय धमाल मस्ती आपण करणार आहोत. तर चला पाहूया पुढे काय काय करणार. हे बघा आमचा गणपती. मी आता मोदकाचं पीठ मळते. गरम पाण्यात पीठ टाकायचं असतं आणि ते नंतर असं मळून घ्यायचं असतं. उकळल्यानंतर त्याच्यात पीठ टाकायचं, ढवळायचं आणि झाकून ठेवायचं आणि मग ते मळायला घ्यायचं गरम गरम. त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण ते थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि मग मोदक बनवणार आहोत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मालवणी पद्धतीचं जेवण दिसणार आहे. बघूया आपण अजून काय काय जेवण, ते सगळं आपण बघणार आहोत पुढे काय काय जेवण बनणार आहे ते. आज ही आहे जिरा वरण. म्हणजे त्यात काय काय टाकलं चाचू? डाळ आहे, खोबरं आहे, जिरा वाटायचं, तूप टाकायचं त्याच्यामध्ये. बाकी कांदा वगैरे काही नाही, फक्त जिरा डाळ, जिरा डाळ, मीठ, मिरची बस आणि तूप एवढं. आणि वाटाणे लावले, त्याच्यामध्ये खोबरा कांदा भाजून. कांदा नाही आम्ही वापरतो, आम्ही गणपतीला कांदा नाही वापरत, नुसतं खोबऱ्याची केली. त्याच्यामध्ये आलं टाकलं आहे थोडंसं म्हणजे टॅमॅटो गेली करून ते टाकलेली आहे. म्हणजे बिना कांद्याचं जेवण आहे आज. आम्ही सगळे बसून मोदक बनवतो. काकी, निकिताई, मोठी काकी, मम्मी असे मिळून आम्ही बनवतो मोदक. आपण आता डायरेक्ट तयार झालेले मोदक बघूयात थोड्या वेळात. मोदक रेडी झालेले आहेत. बघा किती छान. या खायला. आमच्याकडे मोदक बनवले, मालवणी मोदक. खायला या. मोदक टेस्ट करा आणि आम्हाला कळवा कमेंट मध्ये. आता झाली आहे जेवणाची वेळ. आपण बघूया जेवणाला काय काय आज मेन्यू आहे. चला, इथे पानं लावलेली आहेत, तर त्यावरती आपण बघूया काय काय जेवण येते. ही पहिली भेंडीची भाजी. ओके. त्याच्यात असेल ना त्या प्लेटी आणि हे नाही काय नैवेद्य
काढायला बरं पडतं ना. अजून खूप आले मोदक. आपण आता मोदक लावूया. 21 मोदक. 21च ना. अशा प्रकारे इथे मोदक पण ठेवून झालेत. आता भाजी म्हणजे उसळ आणि डाळ बाकी आहे. येत आहेत. त्याच्यात टाकून होतं ना. उसळ बनवतो आपण आता. कुठली उसळ? हिरव्या वाटाण्याची ना. हो. हिरव्या वाटाण्याची उसळ. अशा प्रकारे आपला नैवेद्य वाढून झालेला आहे. बघा, मोदक, पापड, हिरव्या वाटाण्याची उसळ, भेंडीची भाजी, वरण भात आणि त्यावरती तूप. तर अशा प्रकारे मी ब्लॉगचा शेवट करते. पहिल्या दिवशीच्या संध्याकाळच्या आरतीने आम्ही सगळे घरातली मंडळी मिळून संध्याकाळी जी आरती करतो ती दाखवते. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. देव सुरवर